हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने राज्यात अनेक पंपांवर रांगा. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक. संपात सहभागी झाल्यास तीव्रता वाढण्याची भीती. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना. डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांचा निर्णय. स्कूल बस चालकांनी संपात सहभागी होऊ नये, नाहीतर कारवाईबाबत वेगळा विचार करणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा इशारा. संप 2 दिवसापेक्षा जास्त लांबल्यास एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती. अनेक डेपोंमध्ये 2 दिवस पुरेल एवढंच डिझेल. वाहतूकदारांच्या संपामुळे कुठेही तणाव निर्माण होऊ देऊ नका. मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. संपामुळे निर्माण परिस्थितीची माहिती केंद्राला देणार. वाहतूकदार संपाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर परिणाम. परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी आल्याने भाजीपाल्याची आवक घटली. भाजीपाला दरात 20 ते 25% वाढ. पुण्यात पेट्रोल पंप सुरू राहणार. पेट्रोल डिझेल असोसिएशनचं स्पष्टीकरण. तर कोल्हापुरात पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर कोणताही परिणाम नाही. समृद्धी महामार्गावर वाहतूकदारांच्या संपाचा फटका. महामार्गावरील अनेक ठिकाणी पंप, टोल प्लाझावर ट्रक थांबले. महामार्गावर नेहमीपेक्षा आज ट्रकची वाहतूक कमी. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे यांची बैठक. जरांगे बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार. मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम ठप्प असल्याची माहिती उघड. सरकारने कार्यादेश आणि कार्यकक्षा जारी न केल्यानं कामकाज ठप्प. लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपची मुख्यालयात बैठक सुरू. पदाधिकारी आणि मंत्री घेणार निवडणूक तयारीचा आढावा. महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते साधणार संवाद. इंडिया आघाडीची उद्या ऑनलाईन बैठक. नितीश कुमार यांना निमंत्रक म्हणून बोलवण्याबाबत काँग्रेस प्रस्ताव मांडण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी दावोस दौरा करणार. 15 ते 18 जानेवारी दरम्यान मुख्यमंत्र्यांचा दौरा. हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा मानस. दाऊदच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव. रत्नागिरी जिल्ह्यात मुमके इथल्या 4 शेतजमिनींचा लिलाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.